काही वेळापूर्वी मी गाडी इथे आणून माझी सीएनजी गाडी भरून पार्क करून आणली. गाडी 2 दिवस सीएनजी मिळत नसल्यामुळे उशिरा गाडी पार्क करून सीएनजी भरून आणून गाडी मी माझ्या जागेवर पार्क करून ठेवलेली होती. थोडा वेळ इथे, कारण कार्यक्रम असल्यामुळे थोडा वेळ थांबलेलो इथे. कार्यक्रम कसे झाले वगैरे सगळं बघत बोलत राहिलेलो. अचानक तिकडनं बलिनो कार आली. साधारणपणे वेळ असेल 2:40, पावणे 2, 2:35, 2:40, 2:35, 2:40 या वेळात एक बलिनो कार डार्क ब्लू कलर, ग्रे कलरची गाडी आली. सुसाट वेगाने आली. साधारणपणे मिलिंद देसाईंच्या इथलं ते जे चहाचं दुकान आहे तिथून गाडी रॉंग साईडला आली आणि माझ्या इथे मंचुरियन, अन्नपूर्णा मंचुरियन वाले आहे त्या स्टॉलला धडक दिली. ते स्टॉल ATM मध्ये घुसलं आणि तिथून हे सगळं उडवत माझी गाडीची पाठी उभी त्या गाडीवर जाऊन आपटली आणि गाडीवर आपटून बाजूला जाऊन उभी राहिली. ज्यावेळेला गाडी उभी राहिली या आवाजाला लागून मी, माझ्या एरियातली अजून बरीच माणसं, या साईडची काही माणसं आवाजाला लागून आली. ज्यावेळी आम्ही इथे आलो तर गाडीतनं उतरताना आम्ही 5 माणसांना बघितलं. 2:35, 2:40, 2:45 या दरम्यानचा हा विषय आहे. म्हणजे 2:45, 2:35 ते 2:45 या वेळातला, या 10 मिनिटातला आहे. एक्झॅक्ट टायमिंग सांगू शकत नाही, पण त्यावेळेला गाडीतनं सुजल पवार, सिद्धांत बांदेकर, राहुल शिरसाट आणि मंदार उमळकर हे 4 माणसांना बघितलं. पैकी 3 माणसांना पकडलं आणि मंदार उमळकर पळाला आणि एक व्यक्ती खालती नक्षत्र टॉवरकडे पळताना बघितलं. फक्त त्या व्यक्तीला पकडणं शक्य झालं नाही आम्हाला, कारण थोडासा अंधार, घाबरलेलं. एकूण ती सिच्युएशन बघता आधी गाडीतले उतरले, त्यांना विचारलं लागलं का, पण ज्या परिस्थितीत त्यांनी गाडी चालवलेली होती ही साहेब सगळ्यात बेदरकार. नशीब की त्यावेळेला ATMचा सिक्युरिटी गार्ड ज्या ठिकाणी गाडी आपटली त्या ठिकाणी बसलेला असतो, तो सिक्युरिटी काही कारणासाठी कदाचित युरिनला वगैरे वर थोडक्यात वाचलाय साहेब. याच्यात महत्वाचा विषय असा आहे की ज्या वेळेला हे ऍक्सिडेंट घडलं त्यावेळेला त्याच्या पाठी कुडाळ पोलीस स्टेशनची गाडीच होती. हार्डली एक 10-15 मीटर वरती गाडी होती. ज्या वेळेला हे घडलं त्यावेळी इमिजिएट आम्ही पोहोचलो. सेम टायमिंगला पोलीस पण पोहोचलेले होते. आम्ही पण काढलं. त्याच्यानंतर असं कळलं की काही इन्सिडेंट घडलेला होता ब्लू डार्ट कंपनीच्या कंटेनरशी. त्या संदर्भात पोलीस पाठलाग करत होते. ज्या गाडीचा पाठलाग करत होते आणि त्या पाठलागाला लागून ही स्पीडने गाडी जात होती आणि ही गाडी जात होती. ज्या वेळेला आता मला ही FIR ची कॉपी मिळाली आहे, या FIR च्या कॉपीमध्ये असं क्लिअर कट, त्यावेळेचे जे कोण कराडकर साहेब होते त्यांनी असं क्लिअर कट म्हटले की आपल्याला साधारणपणे 1 वाजता पंधूरमध्ये इन्सिडेंट घडला. त्याच्यानंतर हा सगळा होईपर्यंत 1:56 त्यांना कॉल आलाय पोलीस स्टेशनवरनं, असा काही इन्सिडेंट घडलाय. 1:56 गाडीचा इन्सिडेंट घडल्यानंतर त्यांना गवळदेववाडीत अभिमन्यूकडे ती गाडी दिसली. कदाचित ते गाडीचा पाठलाग करत असतील. ते पाठलाग करत असताना हा इन्सिडेंट घडला आणि त्या गाडीतनं ही जी माणसं कोण उतरली आहेत, ही माणसं कदाचित त्या विषयाशी संबंधित आहेत का, हा माझा महत्वाचा विषय आहे. गाडी त्या ह्याच्यातनं घडल्यापासून, त्यांना फोन आल्यापासून, ज्यावेळी गाडी त्यांना आयडेंटिफाईड झाली, कदाचित गाडीच्या मागून ते पोलीस आलेत आणि त्या गाडीला आपटल्यानंतर ज्यावेळी कळलं, चौकशी केल्यावर की ही तीच गाडी आहे. याचा अर्थ त्या गाडीतली माणसं ती आहेत का? नाही, या माझ्या ऍक्सिडेंट मध्ये आहेत, पण ही FIR ची दुसरी कॉपी आहे की ज्याच्यात फक्त ऍक्सिडेंट असं म्हटलंय आणि ब्लू डार्ट या कंपनीचा विषय म्हटलंय, त्याच्यात नावं वेगळी दिसत आहेत. जर ब्लू डार्ट कंपनीच्या कंटेनरची माहिती मिळाल्यानंतर साहेब जर त्यांचा पाठलाग करतायत किंवा गस्तीतनं येताना ती गाडी अभिमन्यूकडे मिळते, तर याचा अर्थ त्या गाडीत असणारी माणसं कदाचित ती आहेत का आणि अन्य नावं दाखवलीत का? कारण या गाडीतनं उतरताना आम्ही बघितलीत सुजल पवार, सिद्धांत बांदेकर, राहुल शिरसाट आणि मंदार उमळकर या 4 माणसांना तर आम्ही उतरून पळताना बघितलं आणि एक माणूस ह्या सगळ्यात एक खालती पळालाय, 5वा. मग हे जर माणसं त्या गाडीतनं ह्या इन्सिडेंट नंतर पोलिसांच्या समोर उतरून पळतायत, पैकी 3घांना तर साहेब त्या कराडकर साहेबांना सॅल्यूट आहे. ऍक्च्युअल फिल्मी स्टाईल कराडकर साहेबांनी पकडलंय. कराडकर आणि काळसेकर साहेब या 2 पोलिसांना, म्हणजे माझा पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. कराडकर साहेब आणि काळसेकर साहेब या दोघांना सॅल्यूट आहे. त्यांनी ज्या पद्धतीने पकडलंय, लिटरली पोलिसांनी स्वतःच्या जीवावर उदारून ते गाडीत पकडलेत. ते लिटरली पळत होते. नाही साहेब, माझं फक्त म्हणणं एवढंच आहे, हा माझा FIR हा बरोबर आहे, पण जर ती माणसं ज्या ब्लू डार्ट कंपनीच्या FIR मध्ये ती नावं दिली आहेत आणि ही नावं ही मी बघितलं नाही, पण बातमीत आलेल्या नावाप्रमाणे जर कळतंय की त्याच्यात याच्यापैकी नावं काही कमी आहेत, मिसिंग आहेत. जर ती गाडी सस्पेक्टेड आहे हे आयडेंटिफाईड झालंय, तर त्या गाडीत असणारी माणसं ती त्या विषयाशी संबंधितच असले पाहिजेत ना.
1:56 रेल्वे स्टेशनला असताना फोन आलाय. त्यांना साधारणपणे आपण असं गृहीत धरू की 2:15-2:30 वाजता त्यांना मिळालंय. अभिमन्यूकडे आयडेंटिटी पाठ झाला. पुढच्या 2 ते 4 मिनिटात त्यांच्या स्पीडचा विचार करता 2 ते 4 मिनिट हा इन्सिडेंट घडला असेल. सर माझं म्हणणं काय आहे की जे वस्तुस्थिती आहे ज्यांना आम्ही इथे बघितली त्यांची नावं त्या FIR मध्ये पण सस्पेक्टेड म्हणून आली पाहिजेत. बातमीवर बघितल्यावर कळतंय, कारण त्या 1 नंबरचा FIR अजून मला मिळाला नाहीये जो ब्लू डार्टचा आहे. त्याच्याशी संबंधित कदाचित मी नसल्यामुळे मला आपल्या पोलीस महाशयांनी दिलं नसेल. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की जी बातमी सोशल मीडियावर आली त्याच्यात काही जणांची नावं मिसिंग आहेत, जी माझ्या FIR मध्ये आहेत, जी या इन्सिडेंट नंतर पोलीस पाठलाग करत असताना ऍक्सिडेंट झाल्यानंतर उतरताना पोलिसांनी स्वतः पकडली. आणि दुसरं म्हणजे जी काही गाडी आहे MH07AS0194 या गाडीच्या नंबर प्लेटचा तर कहर आहे साहेब. आताची जी नवीन नंबर प्लेट आली ती मागच्या साईडला 2A टेपने चिकटवलेली होती आणि त्या 2A टेपने चिकटवलेली ती नंबर प्लेट काढून डिकीट ठेवलेली होती. ज्यावेळी कराडकर साहेबांनी ती गाडी चेक केली त्यावेळी ती नंबर प्लेट गाडीच्या पाठच्या डिकीत मिळाली. त्याचा व्हिडिओ पण साहेबांकडे आहे. आमच्या समोर ती गाडी डिकीतनं काढली नंबर प्लेट. मग याचा अर्थ पाठच्या साईडला नंबर प्लेटच नव्हती, हेतू पुरस्कर ती नंबर प्लेट काढलेली होती.